मित्रांनो, तुम्हाला ई कॉमर्स बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तुम्ही ऑलरेडी सुरू केलेला आहे, आपल्या भारतातले जे 3 सगळ्यात मोठे साईट आहेत अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मेशो, हे कशा वर्क करतात। या ठिकाणी जर तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकलं तर तुम्हाला कमिशन्स किती भेटणार आहे, तुमचं पेमेंट सायकल काय राहणार आहे, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रोडक्ट कोणते सेल होतात, त्यानंतर तुमचा जो डिलिव्हरी पार्टनर आहे तो कोण राहणार आहे, सगळे डिटेल्स तुम्हाला याच व्हिडिओमधून भेटणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिला पॉईंट आहे कमिशन। तुमच्या प्रोडक्टवरती ते किती कमिशन्स घेतात? 0 to 24%. 0%. 0 to 26%. दुसरा पॉईंट आहे पेमेंट। तुमचं जे प्रोडक्ट कस्टमर पर्यंत जातं त्यानंतर तुमच्यापर्यंत पेमेंट किती दिवसात येतं? 7 day after dispatch. 7 days after delivery. 7 day after dispatch. ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर आपल्याला एखादं प्रोडक्ट आवडत नाही तर आपण काय करतो, रिटर्न करतो। सगळ्यात जास्त लॉस याचा कोणाला होतो? ना डिलिव्हरी पार्टनरला होतो ना कस्टमरला होतो, तो होतो त्या वेंडरला। कुठल्या ऍप्लिकेशनवरती किती % चान्स आहे हे बघा। 17%. 20%. 12%. आणि आपले जे प्रोडक्ट आपण कस्टमर पर्यंत पोहोचवतो त्या प्रोडक्टला शिपिंग चार्ज किती लागतो? 66. 80. 70. या तिन्ही ऍप्लिकेशन वरती सगळ्यात जास्त सेल होणारे प्रोडक्ट कोणते आहेत? Smartphone and gadgets. साड़ी and kurtis. Electronic item. रिटर्न केलेल्या प्रोडक्ट वरती जो शिपिंग चार्ज लागतो, जो की वेंडरला स्वतःला लागतो, तो किती असतो? 130 rupees. 160. 120. हे तिन्ही वेबसाईट वरती जीएसटी नंबर कुठे कुठे लागतो? Yes. No. Yes. आणि या तिन्ही ऍप्लिकेशन वरती डिलिव्हरी पार्टनर कोण आहे जे कस्टमर पर्यंत आपले प्रोडक्ट पोहोचवतात? E-card. Velmo. ATS. तर मित्रांनो, अशा प्रकारे ई कॉमर्सची मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे। तर अशाच बिझनेस रिलेटेड व्हिडिओ आणि बिझनेसचे टिप्स बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका। भेटू आपल्या अशा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू सो मच।